आपणा सर्वांचं आपल्या कट्टा इंजिनियर्स या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिंपल लिफ्टिंग मशीन यातील न्यूमरिकल बेस ऑन सायमल्टेनियस इक्वेशन यातील न्यूमरिकल नंबर 6 पाहणार आहोत. इन अ लिफ्टिंग मशीन अ लोड ऑफ 10 kN इज राइज बाय एफर्ट ऑफ 300 न्यूटन. म्हणजेच काय तर 10 kN एवढा लोड लिफ्ट करण्यासाठी आपल्याला एफर्ट किती लागतंय 300 न्यूटन. इफ द इफिशियन्सी इज 75% आणि त्याची इफिशियन्सी किती दिलेली आहे 75% दिलेली आहे. अशा वेळी काय करायला सांगितलंय कॅल्क्युलेट मेकॅनिकल ॲडव्हान्टेज अँड वेलोसिटी रेशो. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आणि वेलोसिटी रेशो फाइंड आउट करायला सांगितलेला आहे. इफ द मशीन लिफ्ट 20 kN ॲडिशनल एक केस दिलाय 20 kN एवढा लोड लिफ्ट करण्यासाठी एफर्ट किती लागतंय 550 न्यूटन. फाइंड द लॉ ऑफ मशीन आणि लॉ ऑफ मशीन काय करायला सांगितलं फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर न्यूमरिकलमध्ये जो काय गिवन डाटा दिलेला आहे तो आपण इथं नोट डाऊन करण्याचा प्रयत्न करूया. गिवनमध्ये काय काय दिलेलं आहे लोड दिलेला आहे. लोड कॅपिटल डब्ल्यू किती दिलेला आहे 10 kN. एफर्ट किती दिलं आहे त्याला 300 न्यूटन. एफर्ट म्हणजे कॅपिटल पी 300 न्यूटन. हा न्यूटनमध्ये हा किलोमीटरमध्ये मग काय करूया किलोमीटरचं न्यूटनमध्ये कन्वर्ट करूया. कसं करतो दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ किंवा इंटू 1000 केलं काय होतं किलोमीटरचं न्यूटनमध्ये कन्वर्ट होतं. इंटू 1000 करणार म्हणजेच काय दिलेल्या व्हॅल्यूवरती डायरेक्ट काय करायचे 30 द्यायचे. म्हणजेच काय हा 10 kN किलोमीटरचं न्यूटन कसं होणार यावरती 30 द्यायचे 1 2 3. हा काय झाला किलोमीटरचा न्यूटनमध्ये कन्वर्ट झाला. त्याचप्रमाणे एफिशियन्सी दिलेलं आहे किती दिले आपल्याला 75%. सेकंड केस काय सांगितलं आहे लिफ्ट लोड म्हणजे डब्ल्यू सेकंड केससाठी दिला आहे किती 20 kN आणि एफर्ट किती आहे हा लोड डब्ल्यू लिफ्ट करण्यासाठी एफर्ट किती लागणार 550 न्यूटन. म्हणजेच पी 550 न्यूटन. हा न्यूटनमध्ये हा किलोमीटर आहे किलोमीटरचं न्यूटन करूया. कसं करायचं इंटू 1000 करायचं. इंटू 1000 म्हणजेच दिलेल्या व्हॅल्यूवरती 30 द्यायचे. म्हणजे हा 20 आणि याच्यावरती 30 1 2 3 हा झाला किलोमीटरचा न्यूटनमध्ये कन्वर्ट. टू फाइंड काय करायला सांगितले आपल्याला टू फाइंड मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए वेलोसिटी रेशो व्ही आर त्याचप्रमाणे लॉ ऑफ मशीन. मग आपल्याला पहिल्यांदा काय दिलं आहे लोड डब्ल्यू दिला आहे एफर्ट पी दिला आहे. डब्ल्यू आणि पी जर का माहीत असेल तर आपण काय करू शकतो मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इझिली फाइंड आउट करू शकतो. मेकॅनिकल ॲडव्हान्टेजसाठी फॉर्म्युला काय असतो लोड डब्ल्यू डिवायडेड बाय एफर्ट पी. लोड डब्ल्यू किती आहे किलोमीटरमध्ये त्याचं न्यूटनमध्ये केलेलं आहे किती 10,000 डिवायडेड बाय एफर्ट पी किती 300 न्यूटन. कॅल्क्युलेट करूया. देअरफॉर मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम 10,000 डिवायडेड बाय 300 किती आलं 33.333. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज आहे याला युनिट नसतं कारण हा न्यूटन न्यूटन गेट कॅन्सल म्हणून मेकॅनिकल ॲडव्हान्टेज युनिटलेस. नेक्स्ट बघा वेलोसिटी रेशो व्ही आर फाइंड आउट करायला सांगितलं. आपल्याला त्यांनी इफिशियन्सी दिलेलं आहे. इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय असतो आउटपुट डिवायडेड बाय इनपुट इंटू 100. परंतु इथं आउटपुट आणि इनपुट दिलेलं नाही त्यामुळे आपण दुसरा फॉर्म्युला वापरायचा कोणता असतो मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर इंटू 100. मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए इथं फाइंड आउट केलेलं किती आहे तो 33.333 डिवायडेड बाय वेलोसिटी रेशो व्ही आर त्यांनी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे त्यामुळे ॲज इट इज व्ही आर लिहा. नेक्स्ट बघा इफिशियन्सी त्यांनी दिलेली आहे किती आहे ती 75%. हा इंटू 100. काय करूया व्ही आर इकडं अननोन आहे एका साईडला ठेवूया बाकी सर्व टर्म दुसरीकडे शिफ्ट करूया. हा इकडे डिवाइड आहे इकडे आल्यानंतर इंटू होणार आणि व्ही आरला 75 इंटू असणार आहे इकडे आल्यानंतर डिवाइड होणार. देअरफॉर वेलोसिटी रेशो व्ही आर इज इक्वल काय होणार 33.333 डिवायडेड बाय 75 इंटू 100. देअरफॉर वेलोसिटी रेशो व्ही आर कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये 33.333 डिवायडेड बाय 75 ब्रॅकेट कंप्लीट इंटू 100 किती आन्सर आलं 44.444. वेलोसिटी रेशो व्ही आरला सुद्धा युनिट नसतं युनिटलेस. म्हणजेच विचारल्याप्रमाणे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए त्याचप्रमाणे वेलोसिटी रेशो व्ही आर फाइंड आउट केलेलं आहे. नेक्स्ट काय फाइंड आउट करायला सांगितलं लॉ ऑफ मशीन. लॉ ऑफ मशीन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत. दोन इक्वेशनच्या सहाय्याने काय करूया आपण लॉ ऑफ मशीन फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूया. लॉ ऑफ मशीनसाठी इक्वेशन काय असतं कॅपिटल पी इज इक्वल्स टू स्मॉल एम कॅपिटल डब्ल्यू प्लस कॅपिटल सी. युनिट काय असणार आहे न्यूटन. मग आता बघा एफर्ट पी पहिल्या केससाठी किती दिलेलं आहे 300 न्यूटन इज इक्वल्स टू स्मॉल एम ॲज इट इज कॅपिटल डब्ल्यू लोड किती दिला आहे 10 kN. किलोमीटरचं न्यूटन कसं करणार दिलेल्या व्हॅल्यूवरती 30 द्यायचे 10 वरती 30
किलोन्यूटनचं न्यूटनमध्ये कन्वर्ट. सी ॲज इट इज. हा झाला इक्वेशन नंबर 1. सेकंड केससाठी बघा, एफर्ट पी किती दिला आहे 550 इज इक्वल्स टू एम ॲज इट इज. लोड किती 20 किलोन्यूटन, 20 ॲज इट इज. किलोन्यूटनचं न्यूटन कसं करणार, दिलेल्या व्हॅल्यूवरती 30 प्लस सी ॲज इट इज. हा झाला इक्वेशन नंबर 2. 550 मोठा आहे, 300 छोटा आहे, म्हणून काय करूया, इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 मायनस करूया. म्हणजेच काय, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. करूया. इक्वेशन नंबर 2 किती आहे 550 इज इक्वल्स टू स्मॉल एम ब्रॅकेटमध्ये 20,000 प्लस सी मायनस फर्स्ट इक्वेशन किती आहे 300 इज इक्वल्स टू एम ब्रॅकेटमध्ये 10,000 प्लस सी. सबट्रॅक्टिंग करूया. इथं मायनस असल्यामुळे इथं सुद्धा मायनस होणार, इथं सुद्धा मायनस होणार. प्लस सी मायनस सी गेट कॅन्सल, आन्सर 0 आलं. इथं काय होणार 20,000 एम मायनस 10,000 एम किती येणार 10,000 एम येणार. 550 मायनस 300 किती येणार 250. कॅल्क्युलेट करूया. 550 मायनस 300 किती आन्सर आलं आपलं 250. 10,000 इकडे एमला काय आहे इंटू आहे, इकडे आल्यानंतर काय होणार डिवाइड होणार. देअरफॉर स्मॉल एम इज इक्वल्स टू किती येणार 250 डिवायडेड बाय 10,000. किती आन्सर येणार 250 डिवायडेड बाय 10,000 किती आलं 0.025. ही झाली एमची व्हॅल्यू. एमची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 किंवा इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवून काय करायचं अननोन सी व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. पुट व्हॅल्यू ऑफ एम इन इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. इक्वेशन नंबर 1 किती आहे 300 इज इक्वल्स टू स्मॉल एम ब्रॅकेटमध्ये 10,000 प्लस सी. व्हॅल्यू पुट करूया. 300 इज इक्वल्स टू एमची व्हॅल्यू किती फाइंड आउट केलेली आहे 0.025 ब्रॅकेटमध्ये 10,000 प्लस सी. हे जे काही कॅल्क्युलेशन येणार आहे ते इकडे सीला काय आहे प्लस आहे, इकडे पाठवल्यानंतर काय होणार मायनस होणार. देअरफॉर कॅपिटल सी इज इक्वल्स टू काय होणार 300 मायनस हे कॅल्क्युलेशन किती 0.025 इंटू 10,000 किती आन्सर आलं 250. म्हणजेच 300 मायनस 250 किती येणार 50. सी आहे, सीचं युनिट काय येणार न्यूटनमध्ये. इथं सीची व्हॅल्यू फाइंड आउट केलेलं आहे, इथं एमची व्हॅल्यू फाइंड आउट केलेलं आहे. या दोन्ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुट करून काय करूया लॉ ऑफ मशीन फाइंड आउट करूया. देअरफॉर लॉ ऑफ मशीन काय इक्वेशन असतं कॅपिटल पी इज इक्वल्स टू एम कॅपिटल डब्ल्यू प्लस सी. व्हॅल्यू पुट करूया. देअरफॉर कॅपिटल पी इज इक्वल्स टू एमची व्हॅल्यू किती फाइंड आउट केलेली आहे आपण 0.025 कॅपिटल डब्ल्यू ॲज इट इज प्लस सीची व्हॅल्यू किती फाइंड आउट केली आहे 50. युनिट काय असणार आहे न्यूटन. हा काय झाला लॉ ऑफ मशीन इक्वेशन झालं. तर न्यूमरिकलमध्ये विचारल्याप्रमाणे मेकॅनिकल ॲडव्हान्टेज एम ए वेलॉसिटी रेशो व्ही आर त्याचप्रमाणे लॉ ऑफ मशीन या सर्व व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट असेल तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनिअरच्या या यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहतील. तर पुन्हा भेटू यातीलच डिफरंट टाईप घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.